नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय महेश ही जोडी मॅच ऑन ग्रीन सिग्नल सेमीफायनल 2 4 ओव्हरची मॅच. बॉल तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न आणि एकदम आउट अपील केला परंतु अंडरआर्म क्रिकेट आहे त्यामुळे डब्ल्यू नसेल. पुन्हा एकदा बॉल तयार अभि मागवरती आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर मयूर. पुढचा बॉल क्या बात आहे फटका लॉफ्ट केला ऑन साइडला फ्लिक द रिस्ट. पहिल्या बॉल वरती जरूर आपण माझं सिंगल आली ना तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता मयूर मध्ये आहे आणि आज खऱ्या अर्थानं फायटर जेट ऑफ सिरगाव का ओळखलं जातं त्याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधवने केलेला आहे. चांगली कामगिरी. षटकार आलाय. पुरुष एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल स्विच हिट केलाय. धाव मिळणार नाहीये कुठल्याही प्रकारची. डॉट बॉल आलाय. 3 बॉल आणि 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती आहे. बॉल तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल क्या बात आहे हलक्या हाताने खेळलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत. विकेटचं बटन परतावं लागेल. मयूर जाधव मोठा मासा गाला लागत असताना विकेटचं बटन फलंदाज बाद. अगदी गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. उमसा एमटीसी लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला जरूर मिळते. युवा ग्लॅडिएटर्स आपण तर पाहिलं मागच्या मॅचमध्ये ज्यांनी फायनलमध्ये तिकीट बुक केलं आपलं आणि या चालू असलेल्या मॅचमधील एक संघ जो क्वालिफाय ओमेगा फायनलसाठी त्याच्या समोर फाईट करेल. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे कारण की वेळेची मर्यादा आहे आपल्याला. नो बॉल आहे. नो बॉल आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम. नो बॉल आहे. येस नो बॉल आलाय. फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल नो बॉल आला आणि फ्री हिटचा कॉल. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल आला. वारंवार चुका घडतात मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट कंटिन्यूस आहे. नऊ धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती ऑन गोईंग ओव्हर नंबर 1. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. वाईट बॉल आलाय. फ्री हिट्स अजून देखील कंटिन्यूस. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. पहिलीच बॉल सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. बॉल तयार लॉफ केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. बॉलला पाठवलाय. अखेर सीमारेषा पार आलेला हा दमदार बॅटर का वार. षटकार. विश्वाच्या बाटमधून आलेला हा विश्वपूर्ण षटकार पाहायला मिळतोय. फेडर तिथे तैनात आहेत. नुकतंच आपण पाहतोय अजून आगमन झालंय. सन्मान्य शरदजी सुरवळ साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. शरद काका आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो आणि नुकतंच त्यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती निमिष आहे. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पहिला बॉल महेश यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. नॉट आउट असेल. बॅटर सेफ आहे. पॉपिंग क्रीजमध्ये अगदी संपिंग करण्याचा प्रयत्न इथे होता आणि यावेळेस आपण पाहतोय कारण आता डॉट आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव. असमान्य आपण पाहतो. त्याच दरम्यान रोहिदासजी भोसले साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे प्रवीणजी भोसले साहेब देखील आहेत. त्यांच्या समेत आपण पाहिलं तर नक्की सर्व पाहुणे आपल्याला पाहायला मिळते. संजयजी दारवे साहेब देखील आहेत संपूर्ण इन ॲक्शनमध्ये. आय थिंक नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. जुने जाणते खेळाडू आहेत आणि इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळणार आहेत ते. कारण की नेक्स्ट मॅच तुम्हाला एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल. अगदी आपल्याच शिरगाव ग्रामस्थ मंडळ. आता शिरगाव म्हटलं तरी इतिहास फार मोठा आहे. क्रिकेटचे पंढरी म्हणून शिरगावला पाहिलं जातं. यावेळेस लॉफ्ट केलं. क्या बात आहे. पिकअप स्ट्रोक ज्या ताकदीने बॉल आला होता त्याच ताकदीने फेकण्याचं काम या बॅटरने केलंय. विश्व त्याचं नाव आहे. क्या बात आहे. लाजवाब कामगिरी करतोय. 26 तब्बल धाव फलकावरती. 26 ऑन ए बोर्ड. 26.
नेक्स्ट बॉल वाईट बॉल आलाय. समीकरणमध्ये चेंजेस. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 फलकावरती 27. अजून एक आहे का? नाही. इथे स्ट्रेट इन टू दी बास्केट. शुभमने टिपलाय झेल आणि संकुष्ट त्याला फलंदाज विश्वास अखेर फलंदाज बाद. मंदार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. स्ट्राईकला महेश, नॉन स्ट्राईक एंडला मंदार आणि बॉलर देखील मिलिंदला पण पाहतोय. MMM असं समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला एक धाव. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल ऑन साईड आपण पाहतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न आपल्याला 0 पाहायला मिळतोय. बट विकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अनिलजी सुरवळ साहेब त्यांचं देखील इथे नुकतंच आगमन झाले. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अनिल काका आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण आज शिरगाव ग्रामस्थ मंडळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. एस क्या बात आहे. क्रिकेटमधील एक नामवंत असं व्यक्तिमत्व क्रिकेट महर्षी आपण पाहतोय. सन्मान्य अजिंक्य दिवेकर यांचं नुकतंच आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अजिंक्य दिवेकरचं नुकतंच इथे आगमन झालं. एक आपण पाहतोय नामांकित खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. ओपन हाफ मधील खेळाडू आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आला. आपलं देखील स्वागत. 30 फलकावरती आहे. 30 ऑन अबोर्ड. 30 फलकावरती 0 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ऑन गोईंग आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मिलिंद, ज्यांनी खऱ्या अर्थानं बरेच वर्षांचा इतिहास जपलाय, वारसा जपलाय. तो गोलंदाज आपण पाहतोय मिलिंद. शिरगावमधील सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, सातत्याने वारसा जपण्याचं काम मिलिंद मामांनी केलेलं आहे. आणि भरपूर इतिहास, हे किस्से तुम्हाला त्यांचे नक्कीच ऐकायला मिळतील. कारण की उत्कृष्ट दर्जाचा नामांकित गोलंदाज कोण असेल शिरगाव गावातील तर तो अंडरआर्मचा, तर ते मिलिंद असतील. पुन्हा एकदा क्या बात आहे. चतुराईची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. दांडी केली गोल. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटचं बदल. मंदार बॅक टू डकआउट. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस 3रं प्रगतीपथावरती 32 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. 32 ऑन अ बोर्ड. 35 धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला टीचो टायगर्स, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना आपण पाहतोय रायसिंग मास्टर्स. एका बाजूला निखिल वराडकर सर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला थॉमस सर यांचा संघ नागशमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. अर्थातच मेगा फायनल मध्ये एक ट्रॉफी नक्कीच नावावरती झाली आहे सेमीफायनलची, 3rd किंवा 4th. परंतु 1st किंवा 2nd ही नावावरती जर करायची असेल ना, तर ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. युवा ग्लॅडिएटर्स आपण पाहतोय हा संघ तरी मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा बॉल होत्या. नेक्स्ट बॉल वेस पूल केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. विश्वप्रिजमध्ये बॉल ट्रॅव्हल. बाहेरून बघा, कोणी बोलू नका प्लीज. नो बोलू नका बाहेरून. नो किंवा वाईट जे काही असेल. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय आमचे विशाल दादा देखील आगमन झाले. विशाल दादा दारवे यांचा संघ नागशमध्ये खेळला, परंतु बराचसा झाला. त्यांचं देखील नुकतंच आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत विशाल दादा, वेलकम. 34 फलकावरती ओड नंबर 4 ऑन गोईंग आहे. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती पूल केलाय. सेकंड एरिया आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. चौतीस फलकावरती सुरू पाहायला मिळतात. 34 ऑन अ बोर्ड. रनआउट आहे, एकही रन मिळणार नाही. आणि धावफलक आपण पाहतोय 34 या धावसंख्येवरती स्थिरावलाय. 34 ऑन अ बोर्ड. रन कुठल्याही प्रकारचा घेतला नाहीये. चला या स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस पूल केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्या बात है. फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॅरलल स्ट्रोक बॅट मधून आलेला हा महत्वपूर्ण षटकार. शोधला गॅप, लावला मॅप, बॉलला फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बाउंड्री लाईनच्या बाहेर
षटकार. पुरुष एकदा यावेळेस नोचा कॉल आलाय. नो बॉल आला. आय थिंक नोचा फक्त एक रन ऍड होईल. पुरुष एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला जरूर मिळतोय. टोटल किती रन्स आहेत सर? एक पण रन मिळणार नाही आणि 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 धावांची आवश्यकता. येणारे 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. एक चांगलं टार्गेट सेट केलंय कारण की बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. टीम आपण पाहतोय रायझिंग मास्टर्स या संघाचं मयूर असेल, मंदार असेल, एक चांगला बॉलिंग अटॅक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती सर बसायचं आहे कारण की आवश्यकता. येस मॅच ऑन. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य, नॉन स्ट्राईक एंडला शुभम आणि बॉलिंग ट्रॅक वरती फायटर जेट ऑफ शिरगाव मयूर जाधवला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे. ओहो काय गोलंदाजी लाजवाब. अगदी बाटाकडे देखील उत्तर नव्हतं या बॉलचं. लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिले यावेळी सुरुवात चांगली करतात. पुरुष एकदा बॉल होती. या नेक्स्ट बॉल फुडून खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅकड्राईव्ह केलाय. एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण मात्र अकाउंट ओपन झालंय. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम. बॉलिंग ट्रॅक वरती बोनस एकदा मयूर जाधव. ते सर्राट भन्नाट वेग आहे. वाईट बॉलरला आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन अ बोर्ड. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. अगदी चौकार आलाय आणि समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्रॉन्शिक बॉल तयार. राईट एम राउंड विकेट मयूर जाधव. त्यामध्ये चॉप केलंय. अगदी फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 4 बॉल आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन बोर्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. शेवटचा बॉल उर्वरित लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. महत्वाचा बॉल आहे. या बॉलमध्ये निर्णायक बॉल आपण पाहतोय त्यावेळेस पाहायला जरूर मिळतोय. 7 ऑन बोर्ड. तिसरा भन्नाट वेग पाहायला मिळाला. एकच मिळेल. एकाच मदतीने आपण पाहतोय धावफलक पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्वतः संघ मालक टीम ओनर निखिल दादा देखील येतात. क्या बात आहे. अगदी खेळावरती भरपूर प्रेम आहे. फिटनेस देखील अगदी पूर्णपणे लक्ष देऊन आपल्याला जरूर हा संघ पाहायला मिळतोय आणि अगदी भरपूर आपण जर पाहिलं तर लक्ष असतं त्यांच्याकडे फिटनेसकडे. अप टू डेट रोज जिमला ते येत असतात. रायझिंग मास्टर्स म्हटलं तर मास्टर सँडविचची आठवण येते. त्याचे प्रॉपर रायटर आहेत आणि अगदी लाजवाब टेस्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बेनिफिटच्या अगदी खाली ते शॉप आहे. प्रॉपर रायटर आहेत त्याचे. ऑल इज वेल ती देखील आपण पाहतोय करताना बेल आपण ती देखील टेस्ट करू शकतात. तर आमचे BBK
अगदी आपण पाहायला मिळेल सर्वगुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. 3 शॉप्सचे ओनर देखील आहेत. चला आताचा निर्णय काय? नो आहे का नाही आहे? नो आहे. नो +1. नो +1 आहे म्हणजे 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. धावफलक जम पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक बॉलिंग ट्रॅक वरती मंदार आहेत. फ्री हिटचा बॉल. येस फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा वापर पूर्णपणे यावेळेस घेत असताना शुभम त्याच्या नावामध्ये आहे दम आणि आलाय हा 10 कदम षटकार. चांगली बॅटिंग आज दिवसामध्ये जर पाहिलं तर शुभमने चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉल यार नेक्स्ट बॉल. विशाल दादा अगदी आपण जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आला कारण की व्यस्त होते आज दिवसभर आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित आहे. संघ परास्त झाला परंतु काही हरकत नाही. हार जीत होत असते. काल चांगला खेळ तुम्ही मागच्या आता जर विचार केला सीझनमध्ये चांगला खेळ केला होता त्या टीमने विहान रायडर्सने. परंतु या सीझनमध्ये रेसमधून बाहेर झाला. ओ कॅचची संधी आहे परंतु कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आपण सातत्याने पाहत असतो परंतु आता चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. किती महाग ठरेल ही कॅच ते देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा 18 ऑन ए बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा इस्तेमाल केला. पुन्हा एकदम मिड ऑनला फिल्डर आहेत तिथे मयूर जाधव. चांगलं स्टॉप केलं बॉलला आणि एकदम मिळेल. 1-1 2-2 धावा एकवडण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य देवेकर देखील आनंद घेतात त्या स्पर्धेचा. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय अगदी लाजवाब स्पर्धा. सर्वजण एकत्र आणण्याचं काम आहे. अजिंक्य आपण पाहतोय अगदी ते देखील बोलतात की चांगली स्पर्धा आहे. अगदी टॉप क्लास स्पर्धा. मोठमोठे आपण स्पर्धा पाहत असतो त्याच प्रकारची ही स्पर्धा देखील केली की काय अंकुश दादानी. क्या बात आहे. कौतुक करत इतकं कमी आहे. संपूर्ण बिंग फिट आपण पाहतोय टीमचं. 5 बॉल शेवटचा बॉल आहे. 20 धावा फलकावरती. अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 सामना आहे. कोण जिंकेल सांगू शकत नाहीये. बंद लिफाफामध्ये या प्रश्नाचं उत्तर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय. थोडंसं अलंग विथ कार्पेट फटका. थोडंसं फसलाय. संधी आहे परंतु चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. हा जर बॉल कलेक्ट केला असताना तर इथे विकेटचं प्रथम पाहायला मिळालं असतं. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याच्या मदतीने समीकरण चेंजेस. येणारे 12 बॉल आणि आता 21 धाव्यांची आवश्यकता. कोण जिंकेली मॅच? रफ अँड टफ सामना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज सामना काट्याकीर अशी मॅच. 12 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका प्लीज. मयूर अँड टीम. चला निखिल दादा. बारा बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळी स्लोवर गती आणि पहिलाच बॉल वरती जणू काही मॅच एका बाजूला झोपली की काय. आलेला हा A1 दर्जेचा षटकार. आदित्य क्या बात आहे. छोटा पाकिट बडा धमाका. हा डायनामिक हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस ढकललाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. पुन्हा एकदा मोरतियान. नेक्स्ट बॉल. पुढून खेळण्याचा प्रयत्न. संधी आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच जर पकडली असते तर थोडेसे चान्सेस असते परंतु आता मॅच कोणाच्या बाजूने चुकणार आहे. येणारे आपण पाहतो समीकरण उर्वरित आहे. 9 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 बॉल फार महत्वाचे आहेत. जरी सिंगल आलं तरी मॅच मध्ये अजून वर्चस्व गाजवेल. बोलत यार ऑन साइडला फ्लिक केलं. फ्लिक द रिस्ट. एक सिंगल मेल एका सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल. 31-31 ऑन बोर्ड. 8 बॉल 12 धावांची आवश्यकता. 12 रन्स विन फ्रॉम 8 बॉल्स. सुंदर अगदी हलक्या हाताने खेळला. एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळते. 7 बॉल आणि आता 11 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. येणारे 7 बॉल आणि 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. काय घडेल या मॅच मध्ये? निर्णायक बॉल. 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आने वाले 7 गेंदे शेष और 11 रनों की जरूरत. व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. आता यावेळेस मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बाद. आता येणारे 6 बॉल आणि गरज असेल 11 धाव्यांची.
11 धावांच्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि 11 धावांची आवश्यकता आहे. जर सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. ते सुपर ओव्हर पाहायला मिळेल का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण. 6 बॉल आणि आता 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आमचं विशाल चिकन देखील अगदी आनंद घेतात त्या स्पर्धेचा. मागच्या मॅचमध्ये परास्त झालेत. हलक्या हाताने संधी आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच सातत्याने भरपूर चुका करतात मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस भरपूर सोडल्या त्या टीमने रायझिंग मास्टर्सचा संघ, परंतु अजून वर्चस्व गाजवतोय. एक पाऊल पुढे आहे कारण की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना अबी आणि बॅटिंग करत असताना आदित्य आहे. क्या बात आहे. अलगोप्रो शॉट अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. फिल्डर आहे थोडंसं प्रेशर आणि यस विकेटचं बटन. अबी होतोय बाद. अबी बॅक टू डकआउट. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज होणार आहे बाद. आणि आता संपूर्ण जिम्मेदारी आदित्यच्या खांद्यावरती आहे. आता पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण टीमला आदित्यच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे. आता येणारे 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल कंप्लीट झालेत. बघा शुभम थोडंसं आतमध्ये राहा लाईन, कारण की आतमध्ये जर बॉल आला तर बॉल डेड देण्यात येईल. नोंद घ्या. बॉल या बॉल बॅक ड्राईव्ह हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि या 20 मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट. आता मॅच येणारे 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं मॅच एका बाजूने झुकली आहे, परंतु कमबॅक केलाय. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सुस्वागतम 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 ज्यांचं नुकतंच आगमन झालं आपण पाहतोय. कार्यसम्राट नगरसेवक, दमदार असं व्यक्तिमत्व, वॉर्ड क्रमांक 45 चे माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदचे अरुणजी तुकाराम सुरवार साहेब यांचं नुकतंच जिथे आगमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. इथे नुकतंच आपण पाहतो आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या शुभाशय आपण पाहतोय. स्पर्धेला सुरुवात केली आणि आज करताना त्यांचं इथे संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दोन बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आता बॅटिंग करत असताना आदित्यवरती पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल. न्यू बॅटर राकेश नॉस्ट्रेक एंडला 2 बॉल आणि आता गरज आहे 8 धावांची. बॉल तयार. फुल टॉस बॉल पुल केला आहे. वॅकेंट एरिया. दुसऱ्या धावांचा प्रयत्न. ओहो विकेटचं बटन. 1 बॉल आणि आता 7 धावांची आवश्यकता आहे. जरी षटकार आला तरी ही मॅच सुपर ओव्हर पर्यंत जाणार आहे. सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली नाही आतापर्यंत, परंतु आता ही पाहायला मिळेल का. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहतोय थॉमस सर, तर दुसऱ्या बाजूला निखिल दादा. कोण जिंकेल ही मॅच. एका बाजूला रायझिंग मास्टर्स, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीझो टायगर्स. आता सगळ्या प्रेक्षकांचा आपण पाहतोय मन लागले त्या मॅच कडे. अगदी धड 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 या मॅच कडे नजरा वळल्यात. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार.